नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. सो आज आपलं थर्ड लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण आय सी टी मधील एक चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. त्याचं नाव आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. राईट. सो हायर एज्युकेशनमध्ये काय काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आपल्या गव्हर्नमेंटने, त्या इनिशिएटिव्हमधून स्टुडंट्सला जे की ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात, असे काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत जे की आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. ठीक आहे. सो हे जे इनिशिएटिव्ह आहेत जे की हायर एज्युकेशन्समध्ये घेतलेले आहेत, उच्च शिक्षणामध्ये घेतलेले आहेत डिजिटल उपक्रमातून, ते आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही लास्ट इयरचे पेपर्स जर पाहाल तर डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशनवरती एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो आपण यावरती डिस्कशन करणार आहोत. खूप सारे डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत, काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जे की एज्युकेशन प्रोव्हाइड करतात डिजिटली. ठीक आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज ते आहेत. त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. सो व्हिडिओ आणि सेशन जो आहे आपला तो शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा ते शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा किंवा लेक्चरचा फायदा होईल. ठीक आहे. सर्वप्रथम बघा, डिजिटल शिक्षणात उच्च शिक्षणात डिजिटल उपक्रम म्हणजे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. राईट. डिजिटल रेव्होल्युशन जे आहे हॅज ब्रॉट मेनी चेंजेस इन हायर एज्युकेशन. राईट. आता जर आपण पाहिलं, डिजिटल जे रेव्होल्युशन होत आहे, डिजिटली जे रेव्होल्युशन होत आहे, त्याचा फायदा हायर एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता होत आहे. खूप सारे चेंजेस आता हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हायर एज्युकेशनमध्ये डिजिटल पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण शिक्षण आता घेऊ शकतो आहेत. हे पूर्ण चेंजेस, रेव्होल्युशन जे आहे, डिजिटल रेव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण, त्याचा खूप मोठा फायदा एज्युकेशन सेक्टरमध्ये आता होत आहे, है ना? In fact, every institute is taking various initiatives in promoting digital education, है ना? आता बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द एज्युकेशन्स असे खूप कमी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील जे की डिजिटली त्यांचं एज्युकेशन प्रोव्हाइड करत नाहीत. खूप कमी असतील, है ना? मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन जे आहेत ते काय करतात, डिजिटल एज्युकेशन प्रमोट करतात किंवा डिजिटल एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात, है ना? व्हेरियस इनिशिएटिव्ह हॅज बीन टेकन अप सच ॲज स्वयं सुद्धा आहे, जे की इंडियाचं मूक सिस्टीम आहे. स्वयंप्रभा आहे आपलं डी-टी-एच चॅनल. त्यानंतर एन-डी-एल आहे. त्यामध्ये मोर दॅन 6.5 मिलियन बुक्स डिजिटली तुम्हाला रीड करायला मिळतात. त्यानंतर नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी आहे आपली एन-ए-डी. त्यानंतर यू-जी-सी जे आहे हे सर्व ऑनलाईन एज्युकेशन जे आहेत त्याला रेग्युलेट करते किंवा त्याला डेव्हलप करण्याचं काम करत असते. ठीक आहे. सो वन बाय वन आपण काही इनिशिएटिव्ह पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये ते कव्हर करणं पॉसिबल नाहीये. सो आपण 2 चॅप्टरमध्ये हे सर्व इनिशिएटिव्ह कव्हर करूया, जेणेकरून कुठल्याही त्या इनिशिएटिव्हवरती किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूट असेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल, त्यावरती जर एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते येईल. ठीक आहे. सो इझिली यू कॅन सॉल्व द क्वेश्चन रिलेटेड टू दिस इनिशिएटिव्ह. पहिला आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, NMEICT. ICT सर्वांना माहिती आहे. NME याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू व्हॉट ICT. यामध्ये बघा NMEICT जे आहे इट इज सेंट्रली स्पॉन्सर्ड. ही जी स्कीम आहे इट इज टू रिअलाइज द पोटेन्शियल ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग प्रोसेस फॉर द बेनिफिट ऑफ ऑल लर्नर्स इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स एनीटाइम एनीवेअर. हे जे NMEICT आहे ह्याचा एक एम आहे किंवा ह्याचा एक हेतू आहे की प्रत्येक लर्नरला जे की हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये जे शिकत आहेत त्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे टीचिंग लर्निंग प्रोसेसचं थ्रू. कशाच्या थ्रू? ICT थ्रू. म्हणजे डिजिटली त्यांना सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत एज्युकेशन रिलेटेड, भले ते मटेरियल असेल, लेक्चर्स असतील, है ना? या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना डोर स्टेप मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांना डिजिटली ते सर्व मिळालं पाहिजे, असा NMEICTचा एक हेतू आहे किंवा एम आहे. ठीक आहे. अंडर द एनलिस्ट प्रोग्राम ऑफ इन्फ्लिबनेटच्या एक प्रोग्रामच्या अंतर्गत, जे की NMEICT अंतर्गतच आहे, ई बुक्स लॅक्स ऑफ ई बुक्स आहेत त्यांच्या अंडर.
thousands of high quality paid e-journals have been made available to colleges and universities, है ना, with a view to inculcate research culture in teachers and students, है ना. आपण रिसर्चमध्ये पाहिलं होतं शोधगंगा आणि शोध गंगोत्री अशा प्रकारचे दोन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला जर्नल्स, थेसिस, सिनॉप्सिस वगैरे सर्व गोष्टी रिसर्च रिलेटेड त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात, जे की इन्फ्लिबनेट अंतर्गत ते एक इनिशिएटिव्ह आहे ना. तर अशा प्रकारचे काही इनिशिएटिव्ह आहेत जे की हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये तुम्हाला ते खूप युजफुल असतात वाईल यू आर एज्युकेटिंग युअर सेल्फ फॉर टेकिंग नॉलेज, है ना. बघा इन्फ्लिबनेटद्वारे जे की NME ICT अंतर्गतच आहेत. लॅक्स ऑफ बुक्स त्यामध्ये आहेत डिजिटली. त्यानंतर थाउजंड्स ऑफ हाय क्वालिटी पेड ई जर्नल्स आहेत, जे की अवेलेबल आहेत कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये. म्हणजे बघा आपल्याला कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की समथिंग वायफाय कनेक्टिव्हिटी प्रत्येक कॉलेजला प्रोव्हाइड करत आहेत, है ना. सो दीज आर द इनिशिएटिव्स टेकन बाय द गव्हर्नमेंट और UGC टू डेव्हलप अ हायर एज्युकेशन सिस्टीम डिजिटली इन इंडिया, है ना. त्यानंतर बघा NPTEL. NPTEL म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निंग. लक्षात ठेवा NPTEL नॅशनल प्रोग्राम आणि टेल म्हणजे टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निंग. ठीक आहे. NPTEL जे आहे हे इनिशिएटिव्ह आहे 7 इंडियन इन्स्टिट्यूटचं, है ना, जे की टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत. त्यामध्ये बॉम्बे असेल, दिल्ली असेल, कानपूर, खरगपूर, मद्रास, गुवाहाटी आणि रोडकी. ठीक आहे. सो यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट इज नॉट इन्क्लुडेड इन द इनिशिएटिव्ह ऑफ व्हॉट दिस NPTEL. ठीक आहे. Along with the Indian Institute of Science, Bangalore 2003, 5 core disciplines were identified, namely civil engineering, computer science and engineering, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. बघा यामध्ये हे जे NPTEL आहे हे 7 इंडियन इन्स्टिट्यूटचं जे टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्स आहे त्यांचं इनिशिएटिव्ह आहे. या 7 जणांनी मिळून हे NPTELचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. NPTEL डेव्हलप केलेलं आहे किंवा बनवलेलं आहे, जे की 2003 मध्ये ते बनलं होतं, है ना. यामध्ये 5 महत्त्वाचे कोर्सेस किंवा 5 महत्त्वाचे फील्डला हे इनिशिएटिव्ह फील्डसाठी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं यांचं एक एम आहे. ते 5 डिसिप्लिन्स किंवा 5 फील्ड कुठले आहेत तर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा. ऑलराईट. यामध्ये 235 235 कोर्सेस आहेत जे की वेब आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बघा NPTEL मध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की हे इनिशिएटिव्ह जे आहे ते कोणाचं आहे, 7 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं इनिशिएटिव्ह आहे. त्यामध्ये 5 कोर्सेस आहेत किंवा 5 कोर डिसिप्लिन्स आहेत जे की सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ज्यामध्ये 235 कोर्सेस आहेत वेब व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा NPTEL बद्दल. NPTEL जे आहे द मेन गोल ऑफ NPTEL फेज 2. बघा हे जे इनिशिएटिव्ह होतं 2003चं ते होतं फेज 1. त्यानंतर फेज 2 म्हणजे त्याचा अपग्रेडेड व्हर्जन 2009-2014 जो होता तो फेज 2 होता त्याचा. वॉज टू बिल्ड ऑन इंजिनिअरिंग अँड कोर सायन्सेस कोर्सेस लॉन्च्ड प्रिव्हियसली इन NPTEL फेज 1. जे की फेज 1 मध्ये इंजिनिअरिंग आणि कोर सायन्स कोर्सेस जे होते, है ना, जे की बिल्ड केले होते फेज 1 मध्ये, त्यामध्ये NPTEL फेज 2चा जो गोल होता ते आणखीन नवीन कोर्सेस ॲड करणं किंवा आणखीन नवीन काही गोष्टी ॲड करणं होतं. ठीक आहे. जे की फेज 1 मध्ये तयार केले होते. An addition 600 web and video courses were created in all major branches of engineering. बघा यामध्ये काय झालं होतं, फेज 1 जो होता त्यामध्ये जे इंजिनिअरिंग आणि कोर सायन्समध्ये जे काही कोर्सेस लॉन्च केले गेले होते त्याला फेज 2 मध्ये अपग्रेड करण्यात आलं. त्यामध्ये आणखीन ॲडिशन म्हणून 600 वेब अँड व्हिडिओ कोर्सेस जे आहेत ते क्रिएट करण्यात आले. कशामध्ये? इंजिनिअरिंग ब्रँचेसमध्ये, फिजिकल सायन्समध्ये, है ना,
ते पण कशासाठी, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या स्टुडंटसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2009 to 14 वॉज द फेज 2 आणि 2003 पासून जो होता तो होता फेज 1. त्यानंतर स्वयं सर्वांना माहितीच आहे है ना. स्वयं इज द मेजर इनिशिएटिव्ह बाय इंडिया, जो की आपला स्वतः इंडिजिनियस एक मूक आहे ना, मासिव ओपन ऑनलाईन कोर्स. इट इज अन इंडिजिनियस म्हणजे विच इज मेड इन इंडिया. आपलं जे स्वतः जे डोमेस्टिक जो प्रोडक्शन आहे त्याला इंडिजिनियस आपण म्हणतो. ठीक आहे, जी की मेड इन इंडिया असतं. इट इज अन इंडिजिनियस IT मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स हे कशाचं लॉंग फॉर्म आहे, तर मूकचं. हे एक प्लॅटफॉर्म आहे जे की प्रोव्हाइड करतं बेस्ट क्वालिटी एज्युकेशन दॅट कॅन बी ॲक्सेस्ड बाय एनीवन, एनीटाइम, एनीवेअर युझिंग IT सिस्टीम म्हणजे नेटवर्क, सॉफ्टवेअर्स किंवा वगैरे वेबसाईट वगैरेवर लॉग इन करून वगैरे है ना. सो हे जे मूक आहे हे खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे, इंडिजिनियस आपला इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये बेस्ट क्वालिटी एज्युकेशन जे आहे प्रत्येक स्टुडंटला प्रोव्हाइड केलं जातं. केव्हाही, कोणालाही आणि कधीही ते यूज करू शकता तुम्ही. तुम्हाला जेव्हा केव्हा फ्री टाईम असेल तेव्हा तुम्ही स्वयंवरती जाऊन तुम्हाला जे काही तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे स्वयंप्रभा. स्वयंप्रभा हे DTH चॅनल आहे जे की तुमच्या TV वरती तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे, सॅटेलाइट थ्रू हे चॅनल्स जे आहेत ते तुमच्या TV वरती तुम्हाला दिसतात. 24/7 हे चॅनल्स चालू असतात. त्यामध्ये 34 आहेत आता है ना, 34 DTH चॅनल्स आहेत. स्वयंप्रभा हॅज बीन कन्सिव्ड ॲट द प्रोजेक्ट फॉर टेलिकास्टिंग हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स टू 34 DTH चॅनल्स ऑन 24/7 बेसिस. म्हणजे 24 तास आणि आठवडाभर है ना, नो सुट्टी, संडेला सुद्धा सुट्टी नसते. यामध्ये बघा तुम्हाला 34 DTH चॅनल्स आहेत तुमच्या एज्युकेशन रिलेटेड. त्यामध्ये तुम्हाला जे काही एज्युकेशन आहे तुमच्या रिलेटेड है ना, एव्हरी डे तुम्हाला ते चॅनल चालू असतं, जे की 4 आवर्स, ॲटलिस्ट 4 आवर्स जे असतं. बघा, एव्हरी डे देअर विल बी न्यू कंटेंट ऑफ ॲटलिस्ट 4 आवर्स है ना. नवीन कंटेंट असतो 4 तास जो असतो, एक कंटेंट चालू असणार तुमचा, 4 तासानंतर परत नवीन कंटेंट चालू असणार, विच वुड बी रिपीटेड 6 टाइम्स अ डे. म्हणजे बघा 6 टाइम अ डे म्हणजे 4 तासाचा एक कोर्स आहे. एक दिवसाला नवीन कोर्स, दुसऱ्या दिवशी नवीन कोर्स, असं 4 तास एक कोर्स झाला है ना. तेच कोर्स किती वेळ चालतो, तर तुमचा 6 टाइम्स चालतो, म्हणजे सांगतो 24 तास. 24 तासामध्ये किती वेळा चालतो, तो 6 वेळा चालतो एक कोर्स. किती तासाचा असतो, तर 4 तासाचा असतो. ठीक आहे, हे सर्व गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा रिगार्डिंग स्वयंप्रभा. ओके, पुढे बघा नॅशनल डिजिटल लायब्ररी, NDL त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो. NDL काय आहे, हे NDL जे आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी, हे खूप मोठी डिजिटल लायब्ररी आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं नाही का, लेक्चरच्या सुरुवातीलाच बघा या ठिकाणी हां, NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी, त्यामध्ये मोर दॅन 6.5 मिलियन बुक्स आहेत तुमच्या. एनी टाइम एनीवेअर यू कॅन रीड दिस है ना बुक. सो NDL बघा, हे प्रोजेक्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया टुवर्ड्स बिल्डिंग अ नॅशनल ॲसेट. राईट, म्हणजे थोडक्यात सॉरी, एक नॅशनल ॲसेट आहे काय, NDL, ज्या ठिकाणी मोर दॅन 6 मिलियन है ना, त्यामध्ये बुक्स आहेत, डिजिटल बुक्स आहेत, जे यू कॅन रीड एनी टाइम एनीवेअर, जे की सँक्शन केलं आहे IIT खरगपूरने अंडर NME. ठीक आहे, त्यानंतर आहे NAD. NAD म्हणजे काय, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. NDL आणि NAD मध्ये कन्फ्यूज नका होऊ. NDL म्हणजे काय, नॅशनल डिजिटल लायब्ररी. NAD म्हणजे काय, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी जे आहे MHRDचं इनिशिएटिव्ह आहे है ना, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचं हे काय आहे, इनिशिएटिव्ह आहे. हे एक पुढाकार आहे त्यांचा, टू फॅसिलिटेट डिजिटल इश्युअन्स, स्टोरेज
ॲक्सेस अँड व्हेरिफिकेशन ऑफ अकॅडमिक अवॉर्ड्स इश्यूड बाय अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. हे जे शैक्षणिक संस्थाद्वारे जे शैक्षणिक पुरस्कार जे प्रोव्हाइड केले जातात किंवा डिजिटल पद्धतीने जे पुरस्कार दिले जातात, हे यामध्ये त्याचं इनिशिएटिव्ह असतं. ठीक आहे. म्हणजे NAD द्वारे ते NADमध्ये ते डिपॉझिट असतं किंवा NADद्वारे सुद्धा ते एक पुरस्कार जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात, है ना. NAD इज अ युनिक, इनोव्हेटिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह इनिशिएटिव्ह अंडर डिजिटल इंडिया, थीम टुवर्ड्स अचिव्हिंग डिजिटल एनेबलमेंट ऑफ द एज्युकेशन रेकॉर्ड्स. ठीक आहे. बघा यामध्ये काय आहे की शैक्षणिक संस्थाद्वारे जे काही शैक्षणिक पुरस्कार जे जारी केले जातात, है ना, ते या ठिकाणी डिजिटल पद्धतीने जारी केलं जातं. त्याचं संचयन केलं जातं. त्यानंतर प्रवेश करणे, पडताळणी करणे या सर्व गोष्टी जे आहेत ते MHRDचं इनिशिएटिव्ह आहे यामध्ये. MHRDने हे NAD आहे हे लॉन्च केलेलं आहे. त्यांचा उपक्रम आहे. त्यानंतर शैक्षणिक रेकॉर्डची डिजिटल समक्षीकरण साध्य करण्याच्या दिशेने डिजिटल इंडिया जे आहे ही थीम अंतर्गत अद्वितीय, नाविन्यपूर्व आणि प्रगतशील एक उपक्रम आहे NAD. आलं लक्षात? देन शोध सिंधू. बघा सर्व गोष्टी यामध्ये, सर्व पॉइंट्स, सर्व इनिशिएटिव्ह, इन्स्टिट्यूशन, डिजिटल इनिशिएटिव्ह हे सर्व एक तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण कुठल्याही एकावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं क्वेश्चन्स इन ICT मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो सर्वांनी हे तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा ठेवा, तुमच्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा ठेवा, कारण मी ग्रुपमध्ये तर PDF तुम्हाला देणारच आहे. परंतु एनी वन ऑफ यू ज्याला की ॲक्सेस करता येणार नाही त्यांनी तुम्ही नोटबुकमध्ये ठेवा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. शोध सिंधू काय आहे? मोर दॅन 1500 इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आणि बुक्स यामध्ये अवेलेबल आहेत टू ऑल हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट थ्रू द सिंधू इनिशिएटिव्ह. बघा 15,000 पेक्षा जास्त यामध्ये आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आहेत आणि बुक्स सुद्धा आहेत जे की हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये अवेलेबल आहे किंवा त्याच्यासाठी अवेलेबल आहे, जे की शोध सिंधूचा हा काय आहे इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. हे काय करतं? दिस अलाउज ॲक्सेस टू बेस्ट एज्युकेशन रिसोर्सेस इन वर्ल्ड युजिंग डिजिटल मोड. यामध्ये याचा इनिशिएटिव्ह असा आहे की इंटरनॅशनल लेवलवरती एज्युकेशन जे आहे त्यामध्ये बेस्ट क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं किंवा बेस्ट क्वालिटी एज्युकेशनमध्ये रिसोर्सेस प्रोव्हाइड करणं वर्ल्ड वाईड, है ना, डिजिटल मोडने, हे शोध सिंधूचा एक इनिशिएटिव्ह आहे. इन्फ्लिबनेट गांधीनगर गुजरात, है ना, इज इम्प्लिमेंटिंग द स्कीम. ही जी स्कीम आहे शोध सिंधू, हे कोण याचं इनिशिएटिव्ह घेत आहे? तर इन्फ्लिबनेट, जे की गांधीनगर गुजरातमध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. इन्फ्लिबनेट कुठे आहे? गांधीनगर गुजरातमध्ये. त्यानंतर शोध सिंधू हे कोणाचं इनिशिएटिव्ह आहे? तर इन्फ्लिबनेट. ठीक आहे. किंवा स्टेट जर विचारलं तर दॅट इज गुजरात. त्यानंतर यंत्र. an MHRD initiative under NMEICT, National Mission on Education through Information and Communication Technology. ठीक आहे. आपलं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं हे इनिशिएटिव्ह आहे जे की NMEICTच्या अंडर आहे हे प्रोग्राम, ज्याचं नाव आहे यंत्र. ठीक आहे. हे इम्प्लिमेंट केलं गेलं तर टू इनकॉर्पोरेट रोबोटिक्स इन टू इंजिनिअरिंग एज्युकेशन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एंगेजिंग स्टुडंट्स. बघा खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. इंजिनिअरिंग स्टुडंट जे आहे किंवा इंजिनिअरिंग एज्युकेशन आहे त्यामध्ये स्टुडंट्सला एंगेज ठेवण्यासाठी रोबोटिक्स पद्धतीने किंवा रोबोटिक्सला इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये काही गोष्टी करण्यासाठी किंवा एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा एज्युकेशन सिस्टीमला किंवा एज्युकेशन पद्धतीला आणखीन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी रोबोट्सचा वापर करणं, हे यंत्राचा एक इनिशिएटिव्ह आहे जे की MHRDने NMEICTच्या अंतर्गत हे प्रोग्राम चालू केलेला आहे. ठीक आहे. यंत्र लक्षात ठेवा सर्वांनी. ऑल राईट. सो दीज आर दी मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट इनिशिएटिव्स किंवा त्याला इन्स्टिट्यूशन्स म्हणा, डिजिटल इन्स्टिट्यूशन्स म्हणा, जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो याच्या उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा आणखीन इम्पॉर्टंट आपण हेच पॉईंट्स असे बघणार आहोत काही जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ऑल राईट. सो बिफोर एंडिंग द सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लवकरात लवकर सर्वांनी कोर्स जॉईन करा.
जी तुमची एक्झामिनेशन आहे येणारी 2022ची महाराष्ट्र सेट, त्यासाठी आम्ही पेपर 1चा फुल कोर्स लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, तुमच्या प्रॅक्टिससाठी एम-सी-क्यूज, पी-वाय-क्यूजचं पी-डी-एफ देखील मिळणार आहे. ठीक आहे. फीस जी आहे फक्त ₹2000 आहे, जे की तुम्ही आत्ता जॉइन कराल तर तुम्हाला 2000 मध्ये मिळेल. जर तुम्ही लेट कराल तर तुम्हाला आणखीन फीस जास्ती द्यावी लागेल, कारण फीस जी आहे ती आणखीन वाढणार आहे जशी-जशी एक्झामिनेशन जवळ येईल तशी. जॉइन करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्या थ्रू तुम्ही जर जॉइन कराल तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा त्यामध्ये मिळेल. ठीक आहे. आणि जॉइन कसं करायचं? जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड कराल, तुमचा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंबर आणि ओ-टी-पी वगैरे रजिस्ट्रेशन करून त्यानंतर तुम्हाला मग इंटरफेस ओपन होईल. महाराष्ट्र सेट 2022 त्यामध्ये एक कॅटेगरी असेल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कोर्सेस किंवा कंटेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्याच्या तुम्ही गॉन थ्रू करा. ते तुम्ही बघा. त्यानंतर सर्वात खाली एक असा स्क्वेअर असतो. त्या ठिकाणी बाय ऑप्शन असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे पेपर 2 साठी सुद्धा आम्ही कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर, सरावासाठी एम-सी-क्यूज, पी-वाय-क्यूजचं पी-डी-एफ या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा मिळणार आहेत. पेपर 2 ची फीस आहे 5000. जॉइन करण्यासाठी सेम प्रोसेस आहे जशी मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. या नंबरवरती WhatsApp मेसेज, कॉल करून सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन थ्रू जॉइन करा, जे की तुम्हाला प्रिफरेबल आहे किंवा तुमच्यासाठी खूप ईझी आहे ते. आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळतील, है ना. त्यानंतर इव्हॅल्युएशन टेस्टसुद्धा सर्वांनी अटेंड करायची आहे, जे की ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही फीस पे करायची नाही आहे. ते तुम्ही केव्हाही, कधीही, कितीही वेळा देऊ शकता इव्हॅल्युएशन टेस्ट. ठीक आहे. ऑलराईट एव्हरीवन, सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर्सवरती. याच चॅप्टरचा सेकंड पार्ट आपला पुढचा लेक्चर असेल आणि मग त्याच्यानंतर नवीन चॅप्टर आपण घेऊया. ऑलराईट. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. टेक केअर.